नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जागा अपलोड होत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे 20,000 प्लस जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे आत्तापर्यंत. आज 19 तारीख आहे, उद्या 20 तारीख आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटची डेट आहे. शेवटची डेट असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहेत आणि आय थिंक मुदतवाढ मिळू नये असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कृपया नक्की कमेंटमध्ये आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय वाटतं की ह्या जागा पवित्र पोर्टलवर जे अपलोडचा जो टॅब आहे तो आता बंद झाला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात जागा अपलोड झालेल्या आहे, परंतु जे उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांना थोडेसे कमी मार्क्स आहे किंवा ॲव्हरेज आपण मार्क्स म्हणू शकतो की 100 ते 130 120च्या मध्ये जे मार्क्स आहे आणि त्यांना वाटतं की आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये लागलो पाहिजे. अशा खास उमेदवारांसाठी आजचा व्हिडिओ आहे. असे कोणते जिल्हे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आल्या आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये लोक जायला तयार होत नाही. त्या जिल्ह्यामध्ये जाण्याचं प्रमाण हे खूप कमी राहतं आणि पर्यायी त्यामुळं त्या जागा त्या जिल्ह्याच्या रिकाम्या राहतात. असे कोणते जिल्हे आहेत त्याबद्दल आजचा आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अनेक यूट्यूबचे जे यूट्यूबर आहेत ते तुम्हाला सांगताय की कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जागा ह्या खूप कमी प्रमाणात येतात. आज देखील आपण आपल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगणार आहोत असे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जागा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जर आपण प्रेफरन्स दिला तर आपल्याला नोकरी लागण्याचे चान्सेस हे जास्त आहे. कारण ते जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याकडे सहसा कोणी जात नाही आणि लोकांना काय लागतं तर मेट्रो सिटी पाहिजे, नाशिक पाहिजे, पुणे पाहिजे, नागपूर पाहिजे, कोल्हापूर पाहिजे, असे मोठे मोठे जिल्हे लोकांना लागतात. कारण एज्युकेशनसाठी महत्त्वाचे असतात आणि बाकी काही सोयीसुविधा ज्या असतात त्यासाठी त्याची चॉईस लोक करतात. परंतु जर कमी मार्क असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वप्न आहे शिक्षक बनायचं, त्यासाठी जर आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात जायला तयार असाल तर कृपया आजचा व्हिडिओ बघा. हे जिल्हे कोणते ते बघा, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नक्कीच प्रेफरन्स द्या. तुमचे लागण्याचे चान्सेस देखील पवित्र पोर्टलमध्ये जास्त असतील. चल तुमचा टाईम वेस्ट न करता मी सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, असे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जागा ह्या मोठ्या प्रमाणात पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहे. तर सर्वात पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे पालघर जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, पालघर या जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता की 900 जागा ह्या पवित्र पोर्टलमध्ये अपलोड झाल्या आहे. 900 जागा नॉट अ जोक, नियर 2000, जवळजवळ 900 जागा ह्या पवित्र पोर्टलमध्ये पालघर या जिल्ह्याच्या अपलोड झाल्या आहे. म्हणून पालघरमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील ही गोष्ट ध्यानात ठेवा की आपण आपल्या जिल्ह्यातच लागायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात चान्स आपल्याला आहे आणि इतर जिल्ह्यातल्या देखील उमेदवारांना तिथे जाण्याचा चान्स आहे. जर तुमचे मार्क कमी असेल तर कृपया पालघरला प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. त्यानंतरचा जो दुसरा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो जिथं लोक जायला तयार होत नाही तो म्हणजे गडचिरोली. आता गडचिरोलीला जायला लोक का तयार होत नाही ते आय डोंट नो अबाउट दॅट रिझन, बट 800 प्लस जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्या एकट्या गडचिरोली जिल्ह्याचे 800 प्लस जागा ह्या पवित्र पोर्टलवर असतात. मी झेडपीचं सांगतोय, मी खाजगी संस्थेच्या जागा सांगत नाहीये. 800 प्लस जागा ह्या पवित्र पोर्टलवर गडचिरोलीच्या अपलोड झालेल्या आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा जो आहे तो म्हणजे चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर जो जिल्हा आहे त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 600 प्लस जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर देखील असा जिल्हा आहे की तिथे लोक जायला तयार होत नाही. गडचिरोली जिल्हा जिथे लोक जायला तयार होत नाही. मग आय डोंट नो द रिझन बिहाइंड दॅट, बट विद्यार्थी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात जागा ह्या दोन्ही जिल्ह्याचे आपण बघू शकतो. जर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा असेल तर नक्कीच याचा विचार करा. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा. पुढचा जो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे भंडारा. भंडारा या जिल्ह्याच्या विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 500 प्लस जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता आकडा हा 500च्या पुढेच आहे सर्व जिल्ह्यांचा. 500 प्लस जागा या भंडारा जिल्ह्याच्या विद्यार्थी मित्रांनो अपलोड झालेल्या आहे. म्हणून भंडाराला देखील तुम्ही ऑप्शन देऊ शकता. खूप मोठ्या प्रमाणात जागा इथे आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे गोंदिया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जिल्हा म्हणजे गोंदिया. गोंदिया जिल्ह्याला देखील जवळजवळ 550 जागा 550 जागा ह्या गोंदिया जिल्ह्याच्या अपलोड झालेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यूला चंद्रपूर आणि गडचिरोली येथे भरपूर उमेदवारांना कमी मार्क्सवर देखील त्यांचं सिलेक्शन झालं होतं, परंतु तिथं कोणी गेलंच नाही. म्हणून एखादा उमेदवार जर गेला असेल तर त्याचं डायरेक्ट सिलेक्शन तिथं झालं, कारण भरपूर उमेदवार अवॉइड करतात तिकडे जाण्यासाठी. तर ह्या जागा तुम्ही बघू शकता, गोंदियाच्या 550 जागा. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो, आय डोंट नो अबाउट दॅट
माझा जो आकडा यवतमाळचा आहे तो त्याबद्दल मी शुअर नाही आहे, परंतु मला जशी माहिती मिळाली त्याबद्दल मी सांगू शकतो की तिथं 700 जागा त्यांच्या काहीतरी अपलोड झाल्या आहे. हा आकडा मला तरी वाटत नाही की परफेक्ट असेल म्हणून 700 जागाचं. इकडं कमी जास्त होऊ शकतं, कमीच होईल, जास्त होणार नाही. परंतु तुम्हाला काय वाटतं यवतमाळच्या किती जागा आहे तुम्हाला जर कळाले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. 700 जागा माझ्या माहितीप्रमाणे तिथं अपलोड झालेल्या आहे यवतमाळच्या. म्हणून हे जे जिल्हे बघू शकता तुम्ही, 6 जिल्हे आहे. तुम्ही बघा, पालघर 900 जागा, त्यानंतर गडचिरोली 800+ जागा, चंद्रपूर जो आहे जो जिल्हा 600+ जागा, भंडाराच्या 500+ जागा विद्यार्थी मित्रांनो, गोंदिया 550 आणि यवतमाळ 700 अशा जागा अपलोड झाल्या आहे. नुसत्या ह्या 6 जिल्ह्याचं जर आपण काउंट करून बघूया, 9 8 17 6 23 5 28 5 33 7 40 आणि हा 50, जवळजवळ 4050 जागा या फक्त या 6 जिल्ह्याच्या आहे. 1 2 3 4 5 6 विद्यार्थी मित्रांनो बघा, फक्त 6 जिल्ह्याच्या जर एवढ्या जागा असेल तर किती जिल्हे आपले पवित्र पोर्टलवर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर 4-5 जिल्हे देखील आले नाही, सपोज त्यांची संच मान्यता वगैरे काही प्रॉब्लेम असेल, तर जवळजवळ 25 ते 30 जर जिल्हे जर पवित्र पोर्टलवर आले तर किती मोठ्या प्रमाणात झेडपीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा या पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण खूप मेहनतीने आपण व्हिडिओ बनवून सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो मेरिटचं टेन्शन घेऊ नका, मेरिट कमी येईल. परंतु भरपूर लोकांना त्याबद्दल विश्वास बसत नाही. कारण जर 21,000 अबोव जर जागा ह्या जात असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मला सांगा मागच्या शिक्षक भरतीमध्ये देखील एवढ्या जागा त्याच्यापेक्षा जास्त जागा आपण ह्या भरतीमध्ये भरणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रेफरन्स आले आणि हे जर जिल्हे तुमच्या प्रेफरन्समध्ये दिसलेत, जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, एकदा प्रोसेसमध्ये इन व्हा. जर तुम्हाला कमी मार्क असेल, महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात जाण्याची तुमची इच्छा असेल, कुठल्याही प्रकारे प्रेफरन्स द्यायची इच्छा असेल, कुठेही जायची इच्छा असेल, तर कृपया हे प्रेफरन्स 100% तुम्ही निवडा विद्यार्थी मित्रांनो. कारण प्रोसेसमध्ये येणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रोसेसमध्ये आलात तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा खूप छान प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता आणि अभ्यास करून विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा चांगले मार्क पडून तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यामध्ये घरवापसी करू शकतात. म्हणजे प्रोसेसमध्ये येणं महत्त्वाचं आहे. जर प्रोसेसमध्ये यायचं असेल तर कृपया हे जिल्हे बघा, तुमचे प्रेफरन्स बघा, तुमचे प्रेफरन्स सॉर्ट आउट करा. सॉर्ट आउट केल्यानंतर हे जिल्हे तुम्हाला आले आहे का, याच्यातल्या शाळा तुम्हाला आल्या आहे का चेक करा आणि चेक करून 100% डोळे झाकून अशा जिल्ह्यामध्ये प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न करा. परंतु तुम्ही म्हणशाल का असं नाही होईल की ह्या जिल्ह्यामध्ये सगळे लोक प्रेफरन्स देतील आणि इथलं जे मेरिट हाय लागून जाईल. पण मला नाही वाटत असं होईल. कारण मॅक्झिमम मार्क्सवाले भरपूर उमेदवार आहेत, ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये बघतील. कोल्हापूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, इकडे तिकडे बघतील विद्यार्थी मित्रांनो. परंतु इकडे तर दुर्लक्ष करणारच आहे. आणि मी पहिली देऊन सांगतो की ह्यावेळेस देखील याच्या जागा हे रिक्तच राहणार काही ठिकाणच्या जागा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो विचार करा, आपल्याला प्रोसेसमध्ये लागायचं आहे, आपल्याला लाडक्या हक्काच्या शाळेमध्ये जायचं आहे, मुलांना शिकवायचं आहे, आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीची आपल्याला कंपॅरिझन करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण जर आपल्या माझी इच्छा असेल तर आपल्याला काहीतरी मिळू शकतं. आपण म्हणू शकतो ना, चाह है तो राह है. म्हणजे जर आपली इच्छा असेल तर आपल्याला 100% मार्ग, इच्छा तेथे मार्ग, हा मराठीतला जो आपल्याला माहिती आहे जे सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा. जर तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची शिक्षक भरतीमध्ये तुमची भरती व्हावी, तुम्हाला वाटत असेल की मला नोकरी मिळावी, तुम्हाला वाटत असेल तर मला गव्हर्नमेंटचं जे आय कार्ड असतं ते घालण्याची माझी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, तर विद्यार्थी मित्रांनो साम दाम दंड भेद परिस्थितीचा विचार करू नका. बिंदास प्रेफरन्स द्या. महाराष्ट्रातल्या कोणत्या कानाकोपऱ्यात जा, मुलांना शिकवण्याचं काम करा, क्वालिटी एज्युकेशन द्या. त्यांचा जो हक्क आहे तो हक्क आपल्यासारख्या क्वालिटी टीचरकडून त्यांना मिळू शकतो. क्वालिटी एज्युकेशन द्या. 100% तुमचं भलं होण्याशिवाय राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कृपया त्याबद्दल नक्कीच कमेंट करा. तुम्ही कमेंट करत नाही विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असेल तर व्हिडिओमध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या मेंबर्सला देणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्हाला जॉईन असेल तर जॉईन म्हणून मेंबरशिप घ्या आणि त्या मेंबरसाठी आपण खास प्रेफरन्सचा व्हिडिओ बनवणार आहोत. तो व्हिडिओ बघा, प्रेफरन्स त्या पद्धतीने द्या आणि मी तुम्हाला सांगतो 90%, मी 100% सांगत नाही, 90% देखील तुमचं काम हे पवित्र पोर्टलमध्ये होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता निवांत राहा, प्रेफरन्सची रणनीती करा. तोपर्यंत सर्वांनी पॉझिटिव्ह राहा. लवकरच आपण आपल्या हक्काच्या शाळेत जाणार आहोत. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.